नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. सर्व श्रोत्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा. ठळक बातम्या. पहिल्या टप्प्यातल्या कोविड लसीकरणासाठी राज्यात 8 लाख आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी. 16 तारखेला 358 केंद्रांवर पहिल्या दिवशी 35,000 आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देणार. औरंगाबाद विभागासाठी कोविशिल्डचे 64,000 तर लातूर विभागासाठी 66,000 डोस प्राप्त. राज्यात 3,556 नवे कोविडग्रस्त. मराठवाड्यात नव्या 243 रुग्णांची नोंद. उस्मानाबाद इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाच्या स्थापनेला तत्वतः मान्यता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा आज 27वा नामविस्तार दिन. ग्रामपंचायत निवडणुकीसाठीचा प्रचार थांबला. उद्या मतदान तर सोमवारी मतमोजणी. आणि भारतीय स्टेट बँकेची कृषी कर्जमाफीसाठी ऋण समाधान योजना. आता सविस्तर बातम्या. 16 जानेवारी रोजी होणाऱ्या कोविड लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात लसीकरणासाठी राज्यात सुमारे 8 लाख आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली असून राज्यात 358 केंद्रांच्या माध्यमातून पहिल्या दिवशी सुमारे 35,000 आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येईल. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. परवा 16 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशव्यापी लसीकरणाचा शुभारंभ करण्यात येणार असून जालना जिल्हा रुग्णालय आणि मुंबईतलं कूपर रुग्णालय या 2 ठिकाणी दूरदृश्य संवाद यंत्रणेच्या माध्यमातून पंतप्रधान संवाद साधणार असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्याला कोविड लसीचे 9,63,000 डोस प्राप्त झाले असून दर दिवशी 20 ते 25,000 जणांना लस देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. घाबरून न जाता सगळ्यांनी लस घेण्याचं आवाहन टोपे यांनी केलं आहे. औरंगाबाद आरोग्य मंडळासाठी कोविशिल्ड लसींच्या 64,000 डोसचा साठा काल औरंगाबाद इथं दाखल झाला. यापैकी 34,000 डोस औरंगाबाद जिल्ह्यासाठी तर उर्वरित डोस जालना, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांसाठी आहेत. या साठ्याची जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी तपासणी केली. औरंगाबाद जिल्ह्यात 18 ठिकाणी कोविड लसीकरण करण्यात येणार आहे. या केंद्रावर होणाऱ्या लसीकरण प्रक्रियेची औरंगाबादचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुंदर कुलकर्णी यांनी माहिती दिली. जे काही व्हॅक्सिनेशन करणार आहोत, जसं आपण अगोदर ड्राय रन केलं होतं 8 तारखेला, त्या अनुषंगानं व्हेरिफिकेशन सेंटर, व्हॅक्सिनेशन सेंटर आणि ऑब्झर्वेशन सेंटर असे 3 कक्ष असणार आहेत. त्या कक्षामध्ये आपण ड्राय रन मध्ये जसं केलं त्याच अनुषंगाने कोविन ऍपवर पर्टिक्युलर माणसाला एसएमएस येईल. एसएमएस नुसार त्याला व्हॅक्सिनेशनचं साईट आणि व्हॅक्सिनेशनचा टाइम हे दोन्ही पण नोट केला जाईल. त्या अनुषंगानं त्यांनी जिथे यायचं, व्हेरिफिकेशन मध्ये त्यांनी डॉक्युमेंट दाखवून कन्फर्म करायचं आणि त्यानंतर मग व्हॅक्सिनेशन रूम मध्ये जाऊन त्याला व्हॅक्सिनेशन दिलं जाईल आणि त्याच्यानंतर ऑब्झर्वेशन रूम मध्ये दॅट पर्सन विल बी ऑब्झर्व फॉर दी पिरियड ऑफ 30 मिनिट्स. औरंगाबाद महानगरपालिकेसाठीचे 20,000 डोस प्राप्त झाले असून हे डोस महापालिकेच्या शीतगृहात ठेवण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नीता पाडळकर यांनी दिली. परभणी जिल्ह्यात कोविड लसीच्या 9,330 डोसचा साठा काल सायंकाळी दाखल झाला. जिल्ह्यात सुमारे 10,800 आरोग्य कर्मचाऱ्यांची यादी तयार आहे. लसीकरणाचा हा टप्पा आपण यशस्वी पूर्ण करू असा विश्वास जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी व्यक्त केला आहे. लातूर आरोग्य मंडळातल्या 4 जिल्ह्यांसाठी कोविड लसीचे 66,340 डोस काल सायंकाळी प्राप्त झाले. लातूर विभागीय मंडळाचे उपसंचालक डॉक्टर एकनाथ माले यांनी याबाबत अधिक माहिती दिली. बीड सिव्हिल हॉस्पिटलला आम्ही 15,851 डोसेस दिलेले आहेत आणि लातूरसाठी 16,953, नांदेडसाठी 14,257 आणि उस्मानाबादसाठी 8,707 तर एवढे आमचे खासगी आणि सरकारी यंत्रणेतले लाभार्थी निश्चित केलेले आहेत. तर त्या अनुषंगाने आम्ही 20,980 हे लसीचे डोस लातूरसाठी ठेवलेले आहेत. त्यानंतर 10,050 उस्मानाबादसाठी, नांदेडसाठी 17,330 पुरवठा सुद्धा केलेला आहे. लातूर जिल्ह्यात 8 केंद्रावर लस देण्याची व्यवस्था करण्यात आली असून लातूर महानगरपालिकेनंही विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था आणि विवेकानंद रुग्णालयात डोस देण्याची सर्व तयारी केली असल्याची माहिती महापालिकेचे उपायुक्त शशीमोहन नंदा यांनी दिली. राज्यात काल 3,556 नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या 19,78,044 झाली आहे. काल 70 रुग्णांचा या संसर्गानं मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या 50,221 झाली असून मृत्यूदर 2.54% झाला आहे. तर काल 3,009 रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत 18,74,279 रुग्ण कोरोना विषाणूमुक्त झाले असून कोविडमुक्तीचा दर 94.75% झाला आहे. सध्या राज्यभरात 52,365 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मराठवाड्यात काल 3 कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला तर नव्या 243 रुग्णांची नोंद झाली.
मृतांमध्ये बीड जिल्ह्यातल्या 2 तर जालना जिल्ह्यातल्या 1 रुग्णाचा समावेश आहे. औरंगाबाद जिल्ह्यात काल 35 नवे रुग्ण आढळून आले. नांदेड जिल्ह्यात 56, बीड 54, उस्मानाबाद 29, परभणी 26, लातूर 25, जालना 12 तर हिंगोली जिल्ह्यात काल नवे 6 रुग्ण आढळून आले. उस्मानाबाद इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यास राज्य मंत्रिमंडळानं काल तत्वतः मान्यता दिली आहे. या महाविद्यालयाला संलग्न 420 खाटांचं रुग्णालय सुरू करण्याचा निर्णयही काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. प्रस्तावित महाविद्यालय आणि रुग्णालयासाठी एकूण 674 कोटी 14 लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्यात येईल. या ठिकाणी आवश्यक तेवढी पदनिर्मिती करून पदं भरण्यास तसंच सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर हे रुग्णालय उभारण्यास मंत्रिमंडळानं मान्यता दिली. जिल्हा सामान्य रुग्णालय, स्त्री रुग्णालय आणि क्षय रुग्णालयात तात्पुरत्या स्वरूपात वैद्यकीय शिक्षण तसंच औषधी द्रव्य विभाग कार्यरत करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयाचं खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर यांनी स्वागत केलं आहे. कायम स्वयं अर्थसहाय्यित तत्वावर खासगी कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचनांना मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमाचे नवीन महाविद्यालय सुरू करण्याचे प्रस्ताव आरोग्य विज्ञान विद्यापीठ तसंच शासनाला सादर करण्यासाठी सुधारणा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं काल घेतला. येत्या 28 फेब्रुवारीपर्यंत नवीन महाविद्यालयांसाठी प्रस्ताव स्वीकारले जाणार आहेत. राज्यातल्या धरणांच्या सुरक्षेच्या धरण पुनर्स्थापना तसंच सुधारणा प्रकल्प टप्पा 2 आणि 3 मधल्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. बालगृहे, निरीक्षणगृहे, खुले निवारगृहे आणि विशेष दत्तक संस्था यामधल्या प्रत्येक बालकांसाठी प्रतिमाह 2,000 रुपये परिपोषण अनुदानाच्या दरात वार्षिक 8% वाढ करण्याला मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. बालकल्याण समितीच्या बैठका दरमहा 12 वरून 20 करण्यास तसंच या समितीच्या आणि बालन्याय मंडळाची बैठक आणि प्रवास भत्ता 1,000 रुपयांवरून 1,500 रुपये करण्यासही मंत्रिमंडळानं कालच्या बैठकीत मान्यता दिली. कृषी कायद्यांसंदर्भात तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या समितीवर काँग्रेस पक्षानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या या समितीत अशोक गुलाटी, प्रमोदकुमार जोशी, अनिल घनवट आणि BS मान या 4 सदस्यांचा समावेश आहे. मात्र या सदस्यांच्या 3ही कृषी कायद्यांना पाठिंबा असल्याचं काँग्रेस प्रवक्ते जयवीर शेरगील यांनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांना विश्वास बसेल अशी समिती सर्वोच्च न्यायालयानं स्थापन करावी. या समितीद्वारे निष्पक्षपातीपणे शेतकऱ्यांशी चर्चा करून कृषी कायद्यांवर तोडगा काढण्यात यावा असं शेरगील यांनी नमूद केलं आहे. दरम्यान संयुक्त किसान मोर्चानं कोणत्याही समितीच्या समोर मुद्दे मांडणार नसल्याचं जाहीर केलं आहे. केंद्र सरकार 3ही कृषी कायदे रद्द करेपर्यंत संघर्ष सुरूच ठेवणार असल्याचं संयुक्त किसान मोर्चा, अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती आणि अखिल भारतीय किसान सभा यांनी म्हटलं आहे. हे बातमीपत्र आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित होत आहे. आमची सर्व बातमीपत्र आपण कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता. यासाठी ट्विटर आणि युट्यूबच्या AIR न्यूज औरंगाबाद चॅनलला आपण सबस्क्राईब करावं. तसंच फेसबुकवर आकाशवाणी औरंगाबाद पेजला फॉलो करावं. याशिवाय newsonair.com या वेबसाईट आणि अॅपवर देखील आपल्याला ही बातमीपत्र ऐकता येतील. मकर संक्रांतीचा सण आज देशभरातल्या विविध भागात लोहडी, मकर संक्रांती, पोंगल, भोगाली, बिहू, उत्तरायण आणि पौष पर्व अशा विविध नावांनी साजरा होत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सणांच्या देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. मराठी भाषा पंधरवाडा आजपासून सुरू होत आहे. या निमित्तानं राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वतीनं राज्यभरात भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. यात लेखक संवाद, ग्रंथ प्रकाशन, अनुवाद, अनुभव कथन, काव्य संमेलन, परिसंवाद आणि ग्रंथ प्रदर्शन आदी कार्यक्रमांचा समावेश आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 27वा नामविस्तार दिन आज विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येत आहे. राज्याच्या सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त डॉक्टर प्रशांत नारनवरे यांचं या निमित्तानं विशेष व्याख्यान होणार आहे. विद्यापीठाच्या नाट्यगृहात सकाळी 10:30 वाजता आयोजित हा कार्यक्रम योग्य शारीरिक अंतर राखून होणार आहे. पदवी तसंच पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना यावेळी सुवर्ण पदकं प्रदान करण्यात येणार आहेत. जागतिकीकरणाच्या काळात विद्यापीठाची नवी ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांनी म्हटलं आहे. नामविस्तार दिनाच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे येत्या एप्रिल-मे महिन्यात घेण्यात येणाऱ्या 10वी परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार आता परीक्षेसाठी 25 जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार आहेत. राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठीचा प्रचार काल संध्याकाळी थांबला. उद्या 15 तारखेला मतदान होणार आहे.
सर्व ठिकाणी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेत मतदान होईल. कोविड बाधित मतदारांना शेवटच्या अर्ध्या तासात मतदान करता येणार आहे. हिंगोली जिल्ह्यात उद्या मतदानाच्या तसंच सोमवारी मतमोजणीच्या दिवशी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर यांनी दिली. या दरम्यान गुंडगिरी केल्यास कठोर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला आहे. हिंगोली जिल्ह्यातल्या 1,75,805 शेतकऱ्यांनी चालू वर्षासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी विमा हप्ता भरला आहे. तर जिल्ह्यातल्या 7,000 शेतकऱ्यांना गेल्या हंगामात काढलेल्या विम्याचा लाभ मिळाला आहे. पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 55 कोटी रुपये जमा करण्यात आल्याची माहिती हिंगोली जिल्हा कृषी अधीक्षक व्ही.डी. लोखंडे यांनी दिली. या शेतकऱ्यांनी या योजनेबद्दल समाधान व्यक्त केलं आहे. आमच्याकडे 2 एकर शेती आहे, तर आम्ही 2 एकराचा पीक विमा भरलेला आहे. तर यावर्षी पाण्यानं खूप नुकसान झालं होतं. जे पीक विमा भरलेला होता पूर्णपणे पीक विमा भेटलेला आहे, तरी जर थोडा थोडा आधार झालेला आहे. पावसामुळे अतिवृष्टीमुळे माझ्या शेतातलं नुकसान झालं. त्याच्यामुळे प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग घेऊन त्याच्यात थोडंफार काही ना काहीतरी आर्थिक सहाय्य मिळालं आणि माझ्याच बरोबर काही शेतकऱ्यांनी भरलेले लोक भरलेले त्यांना सुद्धा मिळालं. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत यंदा परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना 298 कोटी रुपये विमा रक्कम मिळाली आहे. कृषी अधीक्षक कृषी अधिकारी संतोष आळसे यांनी ही माहिती दिली. नांदेड जिल्ह्याच्या हदगाव तालुक्यातल्या उंचेगाव इथले शेतकरी शिवाजीराव शिंदे यांनाही पीक विमा योजनेचा लाभ झाला आहे. याबाबत त्यांनी माहिती दिली. मी शिवाजीराव शिंदे नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यामध्ये उंचेगाव इथला शेतकरी आहोत. 20 एकरपैकी 10 एकरमध्ये माझ्या शेतामध्ये सोयाबीन पेरलं होतं. 17-18 साली पंतप्रधान पीक योजनेत मी पीक विमा उतरवला होता. पाऊसच पडला नसल्यामुळे माझ्या पिकाचं नुकसान झालं. त्यामुळे मला 4 हेक्टरमध्ये 25,000 रुपये हेक्टरला पीक विमाचं संरक्षण मिळालं. पंतप्रधान पीक योजना ही समाधानी आहे आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेतलेला आहे. मला पण त्याचा लाभ मिळाला, त्याबद्दल मी पंतप्रधानांना धन्यवाद देतो, आभार मानतो. औरंगाबाद जिल्ह्यात बर्ड फ्लू या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आलेला नाही. मात्र इतर जिल्ह्यातल्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात यंत्रणा सतर्क आणि सज्ज असल्याचं जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितलं. जिल्ह्यात कोणत्याही गावात कोंबडी, कावळे, पोपट, बगळे किंवा स्थलांतरित पक्ष्यांमध्ये मरतूक आढळल्यास तात्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याला माहिती द्यावी. मृत पक्षाला हात लावू नये तसंच परस्पर विल्हेवाट लावू नये असं औरंगाबादचे पशुसंवर्धन उपायुक्त प्रशांत चौधरी यांनी सांगितलं. दरम्यान परभणी जिल्ह्यात बाधित क्षेत्रात कोंबड्यांची शास्त्रोक्त पद्धतीनं विल्हेवाट सुरू करण्यात आली आहे. दिशेची जीवनशैली पडू दे अंगावळणी, जगण्याची संजीवनी ही त्रिसूत्री कहाणी रे दादा, जगण्याची संजीवनी रे दादा, घे रे तू समजून. लक्षात ठेवा, SMS, सॅनिटायझर, मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग म्हणजे सुरक्षित शारीरिक अंतर, नव्या जीवनशैलीची त्रिसूत्री. भारतीय स्टेट बँकेनं शेती कर्जमाफीसाठी ऋण समाधान योजना जाहीर केली आहे. कर्जदार शेतकऱ्यांनी 2 वर्षांपूर्वी थकीत असलेल्या कर्जाच्या मुद्दलापैकी 20% रकमेचा भरणा केल्यास संपूर्ण कर्जमाफी करण्यात येणार असून शेतकऱ्यांना पुन्हा नव्यानं शेती कर्ज देण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2021 ही आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. पहिल्या टप्प्यातल्या कोविड लसीकरणासाठी राज्यात 8 लाख आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी. 16 तारखेला 358 केंद्रांवर पहिल्या दिवशी 35,000 आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देणार. औरंगाबाद विभागासाठी कोविशिल्डचे 64,000 तर लातूर विभागासाठी 66,000 डोस प्राप्त. राज्यात 3,556 नवे कोविडग्रस्त. मराठवाड्यात नव्या 243 रुग्णांची नोंद. उस्मानाबाद इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाच्या स्थापनेला तत्वतः मान्यता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा आज 27वा नामविस्तार दिन. आणि भारतीय स्टेट बँकेची कृषी कर्जमाफीसाठी ऋण समाधान योजना. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी बातमीपत्र सकाळी 11 वाजता. कोरोना विषाणू संसर्गापासून बचावासाठी आपण सर्वांनी काळजी घेणं आवश्यक आहे. यासाठी वेळोवेळी साबणाने हात धुवा, बाहेर जाताना तोंडावर मास्क लावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखा आणि ऐकत रहा आकाशवाणी. नमस्कार.